10वीच्या हॉल तिकिटावरून सध्या चांगलाच वाद रंगलाय। विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर जातीचा उल्लेख असणार असल्याचं शिक्षण मंडळातर्फे सांगण्यात आलंय। 10वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकिटावर ते विद्यार्थी चक्क कोणत्या जातीचे आहेत याचा उल्लेख असणार आहे। त्यामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे। परीक्षेच्या हॉल तिकिटावर जातीचा एक वेगळा कॉलम कशाला असा सवाल पालकांकडून विचारला जातोय। दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे। तर हॉल तिकिटावरच्या जातीच्या उल्लेखाला विरोधकांकडून विरोध होतो आहेच, पण सत्ताधाऱ्यांनी देखील विरोध केलाय। शिक्षण मंडळाकडून मुलांच्या प्रवेशिकेवर जातीची नोंद होणार असेल तर शिक्षण मंडळाचा उद्देश हा जात निर्मूलन किंवा सर्व समावेशक समतामूलक व्यवस्था प्रस्थापित करणे आहे की जातीधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करणे आहे, याचे उत्तर आता शिक्षण मंत्र्यांनी द्यायला हवे। 10वी-12वीच्या याच्यावर जातीचा जो उल्लेख केलेला मला वाटतं तो थोडासा माझ्या दृष्टिकोनातून तो गैरच आहे आणि तो काढला पाहिजे। आता फुले शाहू आंबेडकरांना मानणारे अनेक जे आहेत राज्यकर्ते आहेतच ना, त्यांनी सुद्धा याच्यावर पाहिलं पाहिजे की आपण जसं साईबाबाच्या चरणी आल्यानंतर तिथे जात पंथ धर्म सगळे विसरून सगळे एकत्रित येऊन जे आहे दर्शन घेतात, त्याप्रमाणे रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आणि सरकारी व्यवहारामध्ये सुद्धा त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।